चला लग्नाला. कोणाचा नवरा बिग बॉस बघते सांगा. माझा नवरा बघते, मी नाही बघत. लोक जज करेल प्रणू तुला. नमस्कार, मी आहे शरयू आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि मस्त आमचा पुणे टू अमरावतीचा प्रवास झालाय आणि फायनली आम्ही पोहोचलोय घरी. तर घरी पोहोचून आम्ही लगेच रेडी झालो लग्न घरी जायला. आणि मिस व्लॉगर आपले मॅन्डेटरी फुटेज घेताना व्लॉग साठी रेडी झालेले आहेत. आमच्या लग्नाच्या रिटर्न गिफ्टच्या बॉटलमध्ये गरम पाणी भरून आम्ही निघालो नाश्ता करायला लग्न घरी. आणि तिथे होते माझे फेवरेट पोहे. लग्नात काय आउटफिट विअर करायचे हे काही सुद्धा ठरलं नव्हतं, तर घरी येऊन मस्त साड्यांचा पसारा मी केला होता. पुन्हा लग्न घरी आलो आणि मस्त सगळ्यांच्या डान्स प्रॅक्टिस चालू होत्या आणि आमचं काही सुद्धा झालं नव्हतं. नवरदेवाची आई करून राहिल्या करा. छान पेट पूजा करून आम्ही एक्झॅक्ट 5 वाजता निघालो मार्केटसाठी. आणि हा टाईम तुम्हाला मी का सांगतोय हे तुम्हाला थोड्या वेळानंतर माहीतच पडेल. तर 5 ते 7च्या दरम्यान आम्ही काय केलं हे तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण काही वेळाने मिळणार आहे. सो गाईज, आमच्या दोघांचे पण इतके कामं बाकी होते. आम्ही ऑलरेडी इतकं लेट आलो आणि आजच वेळ होता आम्हाला सगळे कामं कंप्लीट करायचे. आणि लग्न घरी जर आम्ही नसलो, म्हणजे कोणी जरी नसलं, तर असं असतं ना, कुठे गेले होते, काय कामं होते. आणि सर्वांना उत्तर देत देत माझी आजची दिनचर्या पाठ झाली होती. तर त्याची मजा तुम्हाला थोड्या वेळात बघायला मिळेल. विनोद काका दिसून राहिले यंग सगळे. हॅलो, बस. सो मस्त काकांचा वाढदिवस झाला आणि मग सगळेजण इतकी मेहनत करायला लागले, कारण की संगीतसाठी बापरे तगडी मेहनत. प्रत्येक जण बेस्ट ऑफ बेस्ट देत होतो आणि प्रत्येक रूम अशा बंद होत्या, सगळीकडे प्रॅक्टिस सुरू होती आणि मस्त गप्पा मस्ती आमची सुरू होती. एकीकडे प्रॅक्टिस सुरू होती. आणि आता ऐका माझं एक्सप्लेनेशन. शॉर्ट वन ब्लॉग मध्ये टाकशील ना, ते वेडिंग ब्लॉग मध्ये. तर मी यांना सांगत आहे गोष्ट की 2 तास नवरदेव म्हणजे आम्ही नवरदेवला सोडून आम्ही कुठे गेलो. पुन्हा आधी जे सांगितलं तसंच फील होता. तुम्ही नेमकं गेले कुठे होते इतकं? आम्ही कुठे गेलो मी सांगते आता तुम्हाला, असं म्हण ना. मी सांगते तुम्हाला आता दादा, पूर्ण ऐका. पहिले कुठे गेलो आम्ही? घरी गेलो आणि नंतर आम्ही लिस्ट काढली की नेमकं काय करायचं आहे. मग आम्ही गाडी काढल्यानंतर प्रणवला आठवलं, अरे माझी तो वॉचचा बेल्ट बदलायचा आहे. मग आम्ही घरी आणलं. मग ती वॉच वगैरे घेतली. आम्ही पुन्हा गाडीवर बसलो. हे मीच झालं होतं म्हणून पुन्हा सांगत. आम्ही प्रणता काकूकडे गेलो. प्रणता काकू कोण? माझे चुलत काकू. 3rd फ्लोअरवर त्यांचं घर आहे. तिथे काय होतं, राधिका वहिनीचा ड्रेस आला होता जो मला तुमच्या संगीतला घालायचा आहे. तुम्ही तिथे घालून पाहिला, तो मला झाला फिट. पोहे उसळला. तोपर्यंत काकूने गेले पोहे. जावई पहिल्यांदा येणार होते, मग त्यांना पोहे दिले. त्यांना काय म्हटलं, मी चहा लग्न करून पिऊन आलोय, त्यामुळे चहा नको, वेळ होतोय. मग तिथे किती वाजले? 6. मग किती वेळ होता आमच्याकडे? 1 तास. मग आम्ही कुठे गेलो? मार्केटमध्ये, हर्षमध्ये 3rd फ्लोअरला वरती चढलो. मग आम्ही पॉलिशिंगला टाकलो. वहिनी किती पायऱ्या देणार ते नाही मोजलं. मग आम्ही खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर प्रणमचा येलो कुर्ता घेतला वेगळ्या दुकानातून. मग प्रणमच्या वॉचचा बेल्ट लावला वेगळ्या दुकानातून. प्रणमसाठी बक्कलवाला बेल्ट घेतला वेगळ्या दुकानातून. मग एक चष्मा शोधायला गेलो, तो काही भेटला नाही, दुकान बंद होतं. नाही, हळदीच्या साठी तो आम्हाला भेटला नाही. मग तिथून आम्ही गेलो जोशी मार्केटच्या पुढे लटकन घ्यायला. तर लटकन घेतले, चूज केले वगैरे. त्याला म्हटलं लावून दिलं. लावून दिलं. किती वाजले? 6:46. मग किती वेळ होता आपल्याकडे? 14 मिनिट. मग आम्ही येता येता ते मम्मीनी काय सांगितलं होते, मातीचे भांड ते आम्ही शोधत आम्हाला काही भेटलं नाही. मग मी एका पेट्रोल पंपवर गेली. का बरं गेली?
कारण की पाणी माझा भरायला. नाही माझा ब्लाऊज आणि जे मी ड्रेस शिवायला टाकला तिथे जर ते- पेट्रोल शीट का लागते नाही ना ते पेट्रोल पंपवर भेटणार होता. हा. हा. हो ना. त्यांना विचारलं युनिफॉर्म पेट्रोल वाल्यांचा. दादा दादा फोकस. दादा त्यांना मी विचारलं इथे पडोडे साहेब असतात का? ते म्हणे कोण पडोडे? इथे नसतात. हा ते त्या पेट्रोल पंपवर असतात. म्हटलं कोणत्या? ते बोलले बघा विचारून. आम्ही मम्मीला फोन केला कारण की मम्मी त्या काकांना भेटले होते. मग घरी आलो तर त्या कुचकुच त्याला कोणतं गाणं आहे? पटोळे काकाचं सांग तू. मग आम्ही घरी आलो. त्या पडोडे काकाच्या मुलगी माझ्या वर्ग मैत्रीण होती शाळेत, तर तिचं मॅरेज सर्टिफिकेट त्यांना द्यायचं होतं. मी घरी आली, बॅगेतून मॅरेज सर्टिफिकेट काढलं त्यांना. मग आम्हाला पेट्रोल पंप समजलं कुठे आहे. तिथे गेलो, ब्लाऊज आणलं, ते ड्रेस आणला, ते दिलं. घरी आल्यानंतर लिपस्टिक लावलं, छान हे लावलं आणि मग आम्ही निघालो, बर्थडेला आलो. बरोबर ना? बेस्ट. परफेक्ट. मग इतका वेळ कुठे लागला दादा समजला? पोहे खाण्यात सगळ्यात वेळ. झालं बरोबर. आता हे झालं ना रेकॉर्ड, नाही तर म्हणशील झालंच नाही. हे करून राहिला का आता? बंद कर. काट 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 काट. तर आमच्या वर्राडी आजीबाईंनी खूप चांगली दिनचर्या आमच्याशी सांगितलेली आहे. त्यानंतर वेळ होती डान्स प्रॅक्टिसची आणि इथे मी बाबांच्या अब्सेन्समध्ये मम्मीसोबत डान्स प्रॅक्टिस केली, जे की आम्ही नंतर बाबांना शिकवणार होतो. क्लॅप क्लॅप अप. नाही एकच साईड. क्लॅप क्लॅप. माझा नवरा किती डान्स करणार आहे हे काहीच समजत नव्हतं आणि आमचा कपल डान्स काही सुद्धा झाला नव्हता. आणि यानंतर कोरिओग्राफर आम्हाला डान्स शिकवणार आहे. तर इतके रिटेक दिल्यानंतर माझी इच्छा तर सहसा अशी होती की एक पण हे डान्स करू म्हटलं, आपण प्रॅक्टिस पूर्ण करूया. सो 1:05 झाले रात्रीचे आणि आम्ही लग्न घरीवरून जातोय आमच्या घरी है ना. सकाळी आलो आणि आज काय काय झालं हे तुम्हाला मी व्हिडिओ थ्रू दाखवलेलं आहे. आणि आता गुड नाईट, भेटूया मेहंदीच्या दिवशी. बाय, गुड नाईट. 0.5 आहे, समजत नाही नव्हतं. सो आम्ही आलोय लग्न घरी. वा, बंगडी बाहेर ठेवली आज. आम्ही कांद्याचे पालक घेऊन आलोय. दादा मी तुमच्यासाठी कांदा फ्लॉवर हे आणलाय. अभिनंदन. कांदा बुके खायचा आहे तो. तू पण रे भुसुम. Decoration is all done. कैसा? हे का बरं? Say hi to my YouTube channel. Hello, welcome. Hello, welcome to this YouTube channel. Yeah, Sharif Mami's YouTube channel. No. दीदीच्या एक्सप्रेशन वरून वाटत आहे की दीदी खूप मेहनतीने काम करत आहे. सगळं क्रेडिट मलाच झालं वगैरे जे आलेलं आहे. तुझ्या YouTube चॅनल मध्ये टाकून दे. हो का? हो, सगळ्या ऑर्डर येते. ऑर्डर येतील झाडांसाठी, गार्डनिंग साठी. आणि टीम आहे दीदीच्या मागे 2-2. तू पण करशील ना? चल ना गं बाई. सुनबाईला दाखवते ना. सुनबाईल आता ते दिसणारच आहे मी. सुनबाईल मी घरात सापडणारच नाही. गार्डन मध्ये सापडणार. कुठे आहे आता? बाबा कुठे आहे? बाबा नाश्त्याला या. बाबा गार्डन मध्ये. बाबा जेवण रेडी आहे. बाबा गार्डन मध्ये. असंच आहे ना. इथे नाश्ता लागलेला आहे. आज आहे विदर्भाचे पोहे आणि तर्री, नागपूर स्पेशल. काय आहे?
तर्री नाही तर्री. अहोचे फेवरेट पोहे जे अहो किती दिवसापासून खाताय अहो तुम्ही. काल पण खाल्ले, आज पण खाल्ले. याला मी करून देत नाही, तिथे भेटत नाही म्हणून त्याला इथे भेटत आहे. हेच म्हणायचंय तुला? हेच मनातल्या भावना आहे ना तुझ्या की मी करून देत नाही म्हणून? दुसरा दिवस उजाडलेला आहे हे तुम्हाला समजलंय आणि आज होता मेहंदीचा दिवस आणि आजची थीम होती रेड. तिकडे लग्न लागेल पण आमचे कामं काही संपणार नाही, तर आम्ही आमच्या एंगेजमेंटचा कुर्ता गेलो फिटिंग करायला, कारण लग्न झाल्यानंतर डेअरी निघणं तर मॅन्डेटरी आहे. तर अमरावतीमध्ये लग्नाची तयारी जवाहर गेटमध्ये गेल्याशिवाय होत नाही, तर आम्ही ही परंपरा कायम ठेवली आणि इथे थोडंसं सामान घ्यायला आम्ही आलो. त्यानंतर आम्हाला पाहिजे होते थोडेसे सनग्लासेस, जे की आम्ही हळदीसाठी यूज करणार. पूर्ण लाईफमध्ये मी कधी इतके फटाके पाहिले नव्हते आणि कधी विकत घ्यायला गेली नव्हती, पण दादाच्या लग्नात मी इतके बढिया बढिया फटाके पाहिले ना. बॉईज आणि गर्ल्स एकदा तरी फटाक्याची शॉपिंग करा. आणि असं मग आमची हालत झाली होती काहीशी. आणि ज्यांना वाटत असेल लग्नात कामं नसतात तर बघा माझी अवस्था बघा. इकॉनॉमी क्लासमधून बिझनेस क्लासमध्ये स्मूथ ट्रान्झिशन असं झालेलं आहे, इथे तुम्हाला दिसते आहे. सो मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी माझ्या सासूबाईची पहिल्याच इव्हेंटमध्ये साडी ढापलेली आहे आणि इथे चालू आहे नवरदेवाच्या आईची मेहंदी. तुमचा घेतला ना मम्मी? तुमचं लक्ष नव्हतं, वापस घेतो. असंच असते हे. आमचे व्लॉग चालू आहे, कॅन्डिड व्लॉग. वहिनी तुमची दाखवून द्या, मेहंदी दाखवून द्या. मी चहा घेताना कॉफी घेताना चालते ते, वाटलं पाहिजे एकदम आरामात अशी मेहंदी काढणं चालू आहे. कॉन्सन्ट्रेशन आहे माझं खूप. हाय हाय. दीदी ऑरेंज ऑरेंज दिसत आहे पण साडीला मॅच झाला. साडीला मॅच झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता माझ्या बायकोची सुंदर अशी कारागिरी, पण लेझीनेसने त्यावर मात घातली आहे आणि दुसरा हात आपण प्रोफेशनल कारागिराच्या हाती दिलेला आहे. तुम्हाला कीर्तनाचा आवाज आलाच असेल तर आज मेहंदीच्या कार्यक्रमानंतर सुंदर असं कीर्तनाचं आयोजन होतं, तर चला मी तुम्हाला दाखवते. हा वापस वापस. हे सरळ चहासाठी आवडते. दोन एक दोन असं एक 1 डी स्टार्ट. दोन दोन दोन. रे 1 डी स्टार्ट. रे 1 डी स्टार्ट. रे 1 हा असे सगळे असे ठेव. रे 1 डी स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. हा स्टार्ट तुझ्या सोबत. 1 2 3 स्टार्ट. स्टार्ट. अशा प्रकारे तुम्ही फेमस रीलचे BTS पाहिलेले आहे आणि अजून प्रॅक्टिस तर गोज ऑन अँड ऑन अँड ऑन. सो गाईज बघा माझे क्यूट सासू सासरे आणि माझा क्यूट नवरा मस्त प्रॅक्टिस घेत आहेत. वा, म्हणजे इतकं थकून वगैरे आलो तरी आमचा उत्साह कायम आहे. आणि अशा प्रकारे हा व्लॉग संपलेला आहे आणि लग्न सिरीज छान होईल अशी मी अपेक्षा करते आणि तुम्ही एन्जॉय करा. बाय.